शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमोस्तुते नमोस्तुते। नमस्कार, मी शीतल। लोकनृत्य देवी दर्शन सोहळा याचे प्रायोजक आहेत कृष्ण राजाराम अष्टेकर ज्वेलर्स। या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण आलो आहोत सातारपासून 15 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या नागेवाडी येथील शाकंभरी या देवीच्या इथे। तर चला मंदिराविषयी या देवीविषयी थोडीशी माहिती आमच्या प्रेक्षकांसाठी। बरं, माझं नाव मी सविता रवींद्र सावंत। आम्ही मंदिराचे पुजारी आहोत। शाकंभरी मंदिर नागेवाडी। तर ह्या मंदिराची बोधकथा अशी आहे की जेव्हा शाकंभरी देवीने शाक म्हणजे भाज्या, शरीरातून जेव्हा भाज्या उत्पन्न केल्या तेव्हा त्यामुळे तिला शाकंभरी हे नाव पडलं। आणि शरीरातून भाज्या उत्पन्न केल्यानंतर तिला शांती हवी होती, तर शांतीसाठी ती इथं आली। आणि जेव्हा ती पूर्ण शांत झाली तेव्हा तिने मग लोकांना दर्शन दिले। आणि मंदिर आपलं दर्शनासाठी जंगल होतं, ते जंगल जरा कमी झाल्यावर दर्शनासाठी खुलं झालं मंदिर। आणि ह्या देवीची यात्रा पौष महिन्यात असते। पौष पौर्णिमेला मोठा उत्सव असतो, 10 दिवसाचा उत्सव भरतो। भजन कीर्तन प्रवचन भजन स्पर्धा आणि बैल बाजार अशा अनेक कार्यक्रम होतात। आणि हे कुलदैवत आहे ब्राह्मण, कोष्टी, सोनार ह्या लोकांचं कुलदैवत आहे। आणि ह्या देवीचं मुख्य स्थान कर्नाटकमध्ये बदामीला आहे। तर तिथून ही देवी अणगळ, चतुर्सिंगीचे अणगळ ह्यांच्या पाठी आली आणि ती इथंच थांबली, अशी हिची एक कथा सांगितली जाते। हे मंदिर म्हणजे कधी हे झालं वगैरे, मंदिराविषयी थोडी माहिती सांगाल का? हो, ह्या मंदिराचा उत्सव 55 वर्ष पूर्ण झाले उत्सवाला। ह्या उत्सवासाठी खाशाबाग महादेव सावंत, गणपत महादेव सावंत आणि यशवंत महादेव सावंत ह्या तिन्ही भावांनी खूप परिश्रम घेतले। आणि हा उत्सव 55 वर्ष झाले चालू आहे आणि इथून पुढेही असंच चालू राहील उत्सव। कोणत्या काळातील मंदिर आहे हे? पांडवकालीन मंदिर आहे। पांडवकालीन मंदिर आहे। यामध्ये कशा पद्धतीने बदल होत गेले या मंदिरामध्ये? या मंदिरामध्ये कसं गावकऱ्यांनी, नागेवाडीतल्या गावकऱ्यांनी, भक्तगण, बाहेरून जे भक्तगण येतात त्यांनी, या सर्वांनी आणि आमच्या सावंत फॅमिलीने मिळून आम्ही सगळा ह्या विहिरीच्या कडेने ग्रिल आणि समोर शेड वगैरे असं बदल केलाय। आणि रथातून फोटोची मिरवणूक वगैरे काढली जाते। रथ आहे देवीचा पौष पौर्णिमेला। ठीक आहे। अजून एक विचारेन, आता नवरात्र उत्सव सुरू आहे, तर या नवरात्र उत्सवामध्ये देवीची पूजा कशा पद्धतीची असते, कशा पद्धतीने मांडणी होते? कसं आहे, आधीपासून म्हणजे 55 वर्षापासून ह्या देवीची म्हणजे साडी चोळी वगैरे स्नान वगैरे घालून पूजा होत होती। पण आता जसं म्हणजे आम्हाला पण एवढं काही माहित नव्हतं, मग आता जसं माहित गेलं आम्हाला सगळं, आणि जसे ब्राह्मण लोक वगैरे सांगतात त्याप्रमाणे आम्ही देवीची स्वयंभू असल्यामुळं दुर्गा देवीप्रमाणे ह्या देवीची रोज साडी वगैरे बदलता येत नाही। त्यामुळे आम्ही ज्या दिवशी घट बसतो त्या दिवशी जी पूजा करतो तीच पूजा शेवटच्या दिवसापर्यंत असते। मग ज्या दिवशी घट उठतात त्या दिवशी मग परत स्नान वगैरे घालून देवीला अभिषेक वगैरे करून मग
म्हणजे थोडक्यात पहिल्या दिवशी जी साडी घातलेली असते तीच असते तीच का? असते. शक्यतो असं असतं की प्रत्येक कलर मंदिरांमध्ये प्रमाणे. ज्या दिवशी जो रंग असेल तो रंग त्या देवीला, त्या रंगाची साडी त्या देवीला घातली जाते, तर तसं इथे नाहीये. तसं इथे का नाहीये, कारण ही स्वयंभू आहे. ठीक आहे. आणि दुर्गा देवी वगैरे आपण नंतर विसर्जन करतो, तसं हिला अजिबातच आपल्याला हलवता येत नाही. स्वयंभू आहे आणि जागृत देवस्थान आहे, त्यामुळं लांबून दर्शन. आणि देवीची रोज साडी वगैरे बदलत नाही आम्ही. ठीक आहे. आणि लोकांना पण बाहेरूनच दारातून दर्शन असतं. तुम्ही किती वर्ष झालं या देवीची सेवा करता? माझं लग्न 93 साली झाले, तर मी 94 सालापासून आहे देवीच्या सेवेत. आणि मी म्हणजे वाईचा गणपती, वाई माझं माहेर आहे, त्यामुळे वाईच्या गणपतीनंतर मला हे कुलदैवतच लाभल्यासारखं झालंय. आणि जवळून एवढ्या देवीची सेवा करायला मिळते, हे आमचं परम भाग्य आहे. आता शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारेन, तुम्ही इतकी वर्ष झाली या देवीची सेवा करत आहात, तर असा कोणता अनुभव तुम्हाला आला आहे का? हो, भरपूर अनुभव आले. म्हणजे आता सांगायला म्हणजे काही हरकत नाही की माझे मिस्टर दारू पित होते खूप, पण या देवीच्या सेवेत मी जशी गुंतले तसं त्यांची दारू वगैरे सुटली. आणि आमची 11 जणांची फॅमिली आहे, मग आम्ही अगदी गुण्या गोविंदाने नांदतो. आणि देवीने आम्हाला म्हणजे सुख शांती भरभराट सगळं भरपूर दिला. थोडक्यात या शाकंभरी देवीचा तुमच्यावर मुळातच आशीर्वाद आहे, तिला मागण्याची गरज नाहीये. धन्यवाद, तुम्ही आम्हाला तुमचा वेळ मला सांगा, नवरात्र उत्सव सुरू आहे तर तुम्ही कशा पद्धतीने तो साजरा करता? आम्ही 4-5 वर्ष झाली येतोय, आमचा ग्रुप सगळेजण, आणि न चुकता आम्ही येतो. खूप छान वाटतं. तुम्हाला विचारेन, शाकंभरी देवीच्या दर्शनासाठी गेली किती वर्ष झाली येत आहात तुम्ही? आम्ही 5-6 जणी गेली 4 वर्ष येतोय. आम्हाला खूप छान वाटतं इथं आल्यानंतर. आमचं नवरात्र असं 9 दिवसाचे उपवास असतं. इथे आल्यावर फार सुंदर वाटतं आम्हाला. खूप छान वाटतं. ठीक आहे. शाकंभरी देवीचा जो परिसर आहे हा तुम्हाला कसा वाटत आहे? हा परिसर खूपच निसर्गरम्य आहे. आणि ह्या देवीला आमचा खरं तर हा भिशीचा ग्रुप आहे. आमची मुलं आता मोठी झाली आहेत आणि सगळी बाहेर आहेत, पण आम्ही ते टिकून ठेवले. आणि दर नवरात्रात आम्ही न चुकता ह्या देवीला येतोच ओटी भरायला. आणि इथं आल्यावर आम्हाला इतकं प्रसन्न वाटतं. आम्ही सगळी स्तोत्र म्हणतो, देवीची आरती करतो, इथं थोडा अर्धा तास घालवतो. आणि निसर्गरम्य वातावरणात आल्यामुळं आम्हाला भयंकर खूपच छान वाटतं. आणि एक मनाला प्रसन्नता लाभते. आणि त्या देवीकडं बघितलं की खूपच तृप्त होऊन जातं मन. हे तुम्हाला विचारेन, ही जी देवी आहे ही स्वयंभू आहे,
तर या देवीच्या मूर्तीविषयी तुम्हाला काय वाटतं? मूर्ती फारच सुंदर आहे आणि मूर्तीकडे बघितलं की अगदी प्रसन्न वाटतं आणि एक वेळ म्हणजे आनंद वाटतो, सगळं मन भरून येतं. ठीक आहे. इतकी वर्ष झाले तुम्ही या देवीला येतात, तर असा कोणता अनुभव आहे का? अनुभव असं नाही, पण इथे म्हणजे आल्यावर असं मन प्रसन्न वाटतं, शांत वाटतं. म्हणजे त्याचं पावित्र्य बघून एकदमच मनाला शांती शांती मिळते. तुम्हाला विचारेन, हा जो मंदिराचा परिसर आहे हा शेतामध्ये आहे, तर या मंदिराच्या परिसराविषयी, वातावरणाविषयी तुम्ही काय सांगा? कसं होतं की गावात पण मंदिरं आहेत आणि मंडळं पण आहेत, पण तिथं गेल्यानंतर जो आनंद म्हणजे आनंद होतो, पण इथं आल्यानंतर एक वेगळाच आनंद मिळतो. कारण गावापासून लांब आणि शांत हे ठिकाण. इथं आल्यावर आम्ही सगळेजण आरत्या वगैरे भजन म्हणतो आणि खूप छान आणि प्रसन्न वाटतं. आणि मूर्ती पण खूप छान आणि प्रसन्न आहे आणि आजूबाजूला सगळी झाडं वगैरे आहेत, त्यामुळं हिरवगार म्हणजे डोळ्याला पण सुखावं आहे ते. त्याच्यामुळं मनाला एक शांती आणि आत्मिक समाधान मिळतं. आणि आपण कुठंही बघितलं, आता देवीला जातो तिथं आसपास दुकानं हे असतं आणि बाजार नाही आहे इथं. मेन म्हणजे की आपल्याला फक्त देवीचंच दर्शन घ्यायचं आहे आणि बाकीच्या इथं म्हणजे कुठलीही दुकानं नाही आहेत, हे घ्या ते घ्या. इथं आपण आपल्या मनासाठी आणि आपल्या मनाच्या शांतीसाठीच येतो आणि त्यामुळे आम्हाला इकडे यायला खूप आवडतं. आणि हे आम्ही आमचं येणं असं आम्हाला जोपर्यंत जमते तोपर्यंत चालूच ठेवणार. खूप सुंदर. खूप हा आमचा भिशीचा ग्रुप आहे आणि इथे आल्यानंतर आम्हाला देवीचे स्तोत्र हे ते अतिशय शांततेत म्हणायला मिळतात, जे बाकी ठिकाणी मिळत नाही. आणि मुख्य म्हणजे इथं जी सुविधा आहे, लाईट आहे, हे आहे, त्यामुळे वाचन वगैरे अतिशय सुरेख आणि मन भरून दर्शन घेता येतं आम्हाला देवीची. बाकीच्या मंदिरात गेलं की पुढे चला, नमस्कार करेपर्यंत पुढे ढकलतात. खरी गोष्ट आहे. त्यामुळे आम्हाला मनापासून पूर्ण जास्त वेळ जेवढा आपल्याला या देवी सोबत वेळ घालवायचा आहे तेवढा आपण घालवू शकतो. इथे आपल्या या भक्तांबरोबर बोलताना एक गोष्ट माझ्या लक्षात आली. प्रत्येकीच्या एक वाक्यामध्ये होतं की आम्ही इथे आल्यानंतर स्तोत्र म्हणतो, आरती म्हणतो. तर मी अशी तुम्हाला एक रिक्वेस्ट करेन की आमच्या प्रेक्षकांसाठी, लोकनृत्याच्या प्रेक्षकांसाठी एक देवीच्या स्तोत्र. आम्ही एक 2-3 कडवी म्हणतो, तुमच्या आग्रह असतो. अन्नपूर्णा स्तोत्र आहे, ठीक आहे, ते आम्ही म्हणतो. ठीक. अन्नपूर्णा स्तोत्रम नित्यानंद करी वराभय करी सौंदर्य रत्नाकरी निर्धूताखिल घोर पावन करी प्रत्यक्ष माहेश्वरी रालेया चलवंश पावन करी काशीपुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावलंबन करी मातान्नपूर्णेश्वरी नानारत्न विचित्रभूषण करी हेमांबराडंबरी मुक्ताहार विलंबमान विलसत् वक्षोज कुंभांतरी काश्मीरा गरुवासिता रुचिकरी काशीपुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावलंबन करी मातान्नपूर्णेश्वरी योगानंद करी रिपुक्षय करी धर्मार्थ निष्ठा करी चंद्रार्कानल भासमान लहरी त्रैलोक्य रक्षा करी सर्वैश्वर्य समस्त वांछित करी काशीपुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावलंबन करी मातान्नपूर्णेश्वरी. खूप सुंदर. धन्यवाद. तुम्ही आमच्या लोकनृत्याच्या प्रेक्षकांसाठी हा स्तोत्र म्हणलात त्याबद्दल आणि खास करून तुम्ही आम्हाला तुमचा वेळ दिला.
त्याबद्दल धन्यवाद आणि अष्टेकर ज्वेलर्सतर्फे तुम्हाला मी भेटू. कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स. आम्हालाही फार छान वाटलं तुमच्या लोकवृत्त वाहिनीवरती येऊन. आमचंही म्हणणं सगळ्यांपर्यंत पोहोचणार आहे. आणि या देवीला जास्तीत जास्त प्रेक्षक म्हणण्यापेक्षा लोकांनी लोकांनी पण इथलं पावित्र्य राखून आणि फार गोंगाट गर्दी न करता इथले जे नियम आहेत ते सगळं पाळूनच लोकांनी सुद्धा इथं दर्शन घ्यावं. धन्यवाद. दशमीला सिंहावर बसुनी शिलंगणा जासी. देवी दर्शन सोहळा प्रायोजक आहेत कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स. या कार्यक्रमामध्ये आज आपण नागेवाडी येथील शाकंभरी या देवीच्या दर्शनासाठी आलो होतो. तुम्ही पाहिलं की इथला आजूबाजूचा परिसर किती शांत आहे आणि आजचा हा आमचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे एकंदरीत आम्हाला कळवा. 23 99 36 या क्रमांकावर. तोपर्यंत नमस्कार.